शेतकऱ्यांसाठी पीक विम्याबाबत एक मोठी अपडेट आता समोर आलेली आहे। पहा, जिल्हा याद्या जाहीर झालेली आहे। पीक विम्याचा दुसरा टप्पा आजपासून शेतकऱ्याला मिळण्यात सुरुवात या ठिकाणी होणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, पहा, शेतकऱ्यांना जो काय पीक विम्याचा पहिला टप्पा आहे तो 7,000 ते 8,000 असाच या ठिकाणी मिळालेला आहे। 30% रक्कम या ठिकाणी शेतकऱ्याला मिळालेली आहे। आज या ठिकाणी जिल्हा यादी जाहीर झालेली आहे आणि एक सोबत शेतकऱ्याला काम देखील करायचं आहे। ते काम केल्याशिवाय शेतकऱ्याच्या खात्यावर ही रक्कम जमा होणार नाही। बघा, शेतकऱ्यांसाठी अत्यंत मोठी या ठिकाणी बातमी आज समोर येत आहे। तर शेतकरी मित्रांनो, या ठिकाणी आपण यादी पाहणार आहोत, परंतु शेतकरी मित्रांनो पाहून घ्या, पहिला टप्पा जो काय आहे तो शेतकऱ्यांना फक्त 3,000 4,000 असाच या ठिकाणी मिळालेला आहे। आता या ठिकाणी मुख्यमंत्री साहेबांनी तात्काळ बँकांना आदेश दिलेले आहे की लवकरात लवकर या ठिकाणी शेतकऱ्यांच्या खात्यावर दुसरा टप्पा या ठिकाणी टाकायला सुरुवात करण्याबाबत लवकरच्या ठिकाणी शेतकऱ्याला 36 घंट्यामध्ये या ठिकाणी शेतकऱ्याच्या खात्यामध्ये रक्कम जमा होण्यास सुरुवात होणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, जिल्हा यादी एकदा पाहून घ्या। बघा, आपण या व्हिडिओच्या माध्यमातून असं या ठिकाणी शेतकऱ्याला सांगणार नाही की या जिल्ह्याला एवढी रक्कम या ठिकाणी जमा करण्यात येणार आहे, एवढी रक्कम मंजूर केलेली आहे। आपण डायरेक्ट या ठिकाणी साध्या भाषेमध्ये सांगणार आहोत, जे की सर्वसामान्य जो काय शेतकरी आहे त्याला पण या ठिकाणी कळले पाहिजे। तर बघा, या ठिकाणी पहिला जो काय जिल्हा आहे तो आहे नाशिक विभाग। बघा, आता नाशिक जो काय विभाग आहे इथं पण दुसरा टप्पा या ठिकाणी मिळणार आहे। आता जो काय पुढील जिल्हा आहे तो आहे पुणे विभाग। आता बघा, पुणे विभागामध्ये या ठिकाणी जे काय जिल्ह्यांचा समावेश होतो तो म्हणजे अहिल्यानगर। बघा, अहिल्यानगर आणि सोलापूर जिल्हा, या जिल्ह्यामध्ये देखील शेतकऱ्याला पुढील टप्पा मिळणार आहे। आता ठिकाणी पहा, पुढील जो काय विभाग आहे तो आहे कोल्हापूर विभाग। आता कोल्हापूर विभाग बघा, कोल्हापूर विभागामध्ये सातारा, सांगली या ठिकाणी बघा, सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यांचा समावेश होतो। तेथे देखील पीक विम्याचा दुसरा टप्पा या ठिकाणी शेतकऱ्याला मिळणार आहे। आता बघा, पुढील जो काय विभाग आहे तो म्हणजे की छत्रपती संभाजीनगर विभाग। बघा, छत्रपती संभाजीनगर विभागामध्ये जालना, बीड या ठिकाणी जिल्ह्यांचा समावेश होतो। तर पहा, तेथे पण या ठिकाणी विमा रक्कम मिळणार आहे। बघा शेतकरी मित्रांनो, 70% पीक विमा रक्कम मिळायची राहिलेली आहे, ती आता दुसऱ्या टप्प्यामध्ये मिळणार आहे। तर शेतकऱ्याला किती हेक्टर मिळणार ते देखील आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। बघा, शेतकऱ्यांना हेक्टर किती मिळणार पहा। शेतकरी मित्रांनो, तुम्हाला पहिला टप्पा या ठिकाणी 7,000 ते 5,000 मिळालेला आहे। आता जो काय दुसरा जे काय टप्पा आहे तो 13,000 रुपये हेक्टरी प्रमाणे या ठिकाणी शेतकऱ्याला मिळणार आहे। आता पुढील जो काय विभाग आहे तो आहे लातूर विभाग। आता बघा, लातूर विभागामध्ये धाराशिव, नांदेड, बघा धाराशिव, नांदेड, परभणी आणि हिंगोली या जिल्ह्यांचा या ठिकाणी समावेश होतो। तिथे पण या ठिकाणी शेतकऱ्याला पीक विमा जी काय रक्कम आहे ती या ठिकाणी मिळणार आहे। आता शेतकरी मित्रांनो पहा, पुढील जो काय जिल्हा आहे तो म्हणजे की अमरावती विभाग। आता जे काय अमरावती जे विभाग आहे त्या अमरावती विभागामध्ये बुलढाणा, अकोला, वाशिम आणि यवतमाळ या जिल्ह्यांचा या ठिकाणी समावेश होतो। तिथे पण या ठिकाणी शेतकऱ्याला जी काय आहे पीक विम्याचा दुसरा टप्पा मिळणार आहे। आता पुढील जे काय विभाग आहे तो एकदा पाहून घ्या, नागपूर विभाग। आता नागपूर विभागामध्ये वर्धा, भंडारा, गोंदिया, बघा वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, बघा गडचिरोली या जिल्ह्याचा समावेश होतो। तिथे पण या ठिकाणी शेतकऱ्याला पीक विम्याचा दुसरा टप्पा या ठिकाणी मिळणार आहे। आणि बघा शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्याला सर्वात प्रथम जे काय काम करायचं आहे ते म्हणजे की KYC, तुमचे आधार लिंक एकदा पाहून घ्या, तुमच्या खात्याचं आधार लिंक बरोबर आहे का। जर बरोबर असेल तर पीक विम्याचा दुसरा टप्पा तुमच्या अकाउंटवर येऊन जाईल। तर शेतकरी मित्रांनो पहा, ही होती आजची जिल्हा यादी। धन्यवाद।